येवला तालुक्यातील रेंडाळा येथील पीरबाबा मंदिर परिसरामध्ये एका 4 ते 5 वर्ष वयाच्या काळविटाचा सांगडा आढळला आहे। मोकाट कुत्र्यांनी रात्रीच्या वेळेस हल्ला करून काळविटाचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली। येथील वन्यजीव संरक्षण समिती सदस्य गोदाजी दुबे हे पीरबाबा मंदिर परिसरातील फेरफटका मारत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। वन्यजीव संरक्षण समिती अध्यक्ष प्रवीण आहेर यांनी या घटनेची माहिती वन कर्मचाऱ्यांना कळवली। वनरक्षक जे.के. शिरसाट आणि वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। दरम्यान कोणत्या ना कोणत्या कारणानं हरणांच्या मृत्यूंच्या घटना दिवसागणिक सुरू आहेत। हा परिसर वनसंवर्धित असूनही येथे हरणांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे। या प्रसंगी वनाधिकारी भगवान ठाकरे आणि प्रवीण आहेर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शिकारीचा प्रश्न उत्पन्न आहे। शिकारी जर केली असती तर पूर्ण हरणसह घेऊन जातात। शिकार करणारा हा कधी तिथे जागेवर वस्तू ठेवत नसतो, कारण हा वयोवृद्ध हरिण असल्याने नर तो त्याच्यामागं त्याला पळता आलं नाही, त्याच्यामागं 10-20 कुत्रे लागले असतील गावठी, असा कळपाने कधी ते हल्ला करतात त्याच्यावर। त्याच्यामुळे हे डायरेक्ट त्याचं हे केलेलं आहे, वयोवृद्ध कुत्र्यांनी हल्ला करून त्याला मयत केलेलं आहे। हे माझ्या अनुभवानुसार मी पक्क सांगतोय। गेल्या 2 वर्षापासून आम्ही 18 वॉटर होल केलेले आहेत आणि शासन त्यांना अनुदानामार्फत प्रत्येक 15 दिवसाला एक टँकर प्रत्येक वॉटर होलमध्ये भरत आहे आणि प्रत्यक्ष जनतासुद्धा बघताय तिथं। आणि विशेष म्हणजे यावर्षी आम्ही जलयुक्तमध्ये 18 जे सिमेंट बंधारे त्याच्या 5 सिमेंट बंधाऱ्यामध्ये आत्ताही पाणी आहे आणि जंगलामध्ये वडपाटीचं सुद्धा धरणामध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे पाण्या वाचून असं काही प्रश्न घडलेला नाही। कदाचित जो हरण जर गावाजवळ आला असेल आणि त्या फिरता तो गेला आणि कुत्र्याने हल्ला केलेला आहे त्याच्यावर, हे आमच्या तिथल्या वनरक्षकांनी माहिती दिलेली आहे। पीरबाबा देवस्थान रेंडाळे या ठिकाणी आज झालेल्या हरणाची मृत्यू याबाबत शंका उत्पन्न होणारीच असून निश्चित उलगडा होऊ शकत नाही, कारण शिकारींचे प्रकार या ठिकाणी सर्रास सुरूच आहे आणि याबाबत वन विभागसुद्धा आत्तापर्यंत निश्चित काय प्रकार आहे याबाबत सांगू शकत नाही। श्री पीरबाबा देवस्थान हे 2009 पासून साधारणतः सरेत गुन्हेगारांच्या नजरेत आहे आणि या ठिकाणी हे प्रकार कायमस्वरूपी घडत असतात। अन्न पाण्या वाचून मरणे, कुत्र्यांचे हल्ले आणि शिकारींचे प्रकार असे अनेक प्रकार या परिसरात कायमस्वरूपीच घडत असतात। ठिकाणी झालेली श्री पीरबाबा देवस्थानच्या परिसरात झालेल्या हरणाची मृत्यूची घटना आणि या ठिकाणी आज ही दुसरी घटना घडते। पाठीमागची घटना आणि या घटना बघता या ठिकाणी शिकारीच्या दृष्टीनेच हा प्रकार केला असल्याचा आमचा एक प्राथमिक अंदाज आहे। परिसरात पीरबाबा देवस्थानाजवळ पाणी टाकले जाते आणि वनक्षेत्रामधील वॉटर होल लिकेजच्या कारणामुळे त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही व्यवस्था तिथे केलेली नाही। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।